खलिलला चौकात फाशी द्या, पण कुटुंबाला यात ओढू नका. जामिनानंतर रवींद्र धंगेकरांचा आक्रमक इशारा. खलील शेख प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली. धंगेकर म्हणाले, माझ्या आंदोलनामुळे अनेकांची हप्त्याची दुकानं बंद झाली आहेत. रवींद्र धंगेकर हा पुणेकरांचा बुलंद आवाज आहे आणि हा आवाज कधीही दाबला जाणार नाही. आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्याने भावनिक आवाहनही केलं. रवींद्र धंगेकरनं चूक केली असेल तर मला चौकात फाशी द्या, पण माझ्या पत्नी आणि मुलांना यात ओढू नका. त्यांच्या डोळ्यात पाणी आणलं तर मी कोणालाही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत, माझा लोकशाही आणि न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. निर्दोष सिद्ध होईपर्यंत माझा लढा सुरूच राहील, असंही सांगितलं. तसंच मृत खलील शेख याच्या कुटुंबाबाबत बोलताना त्यांच्या मुलाबाळांना आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं. धंगेकरांच्या या विधानांमुळे मुंबईतलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. त्यामुळे पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय. वकील साहेबांनी त्यांनी माझ्या वतीने बाजू मांडली, त्यांचे तर मी आभार. कोर्ट त्यांनी ज्या पद्धतीने कालच्या केसमध्ये आपण बघितलं असेल की त्यांनी दाखल केलं तर से येत नव्हता. से नाही आला तर दुसऱ्या दिवशी पडरी ताकीद दिली. मग पडरी 10 मिनिटात पेशंट आली होती. म्हणजे हे सगळं संगत मताने मला तसं त्रास नाही. आणि संजय मताने चालल्याच नव्हतं. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेचं तुमचं काय बोलणं झालं का? हे सगळं कानावर घातलंय का तुम्ही? हे बघा, आज तुमच्या माध्यमातून त्यांना तर कळत असेल. आणि शेवटी धंगेकरांच्या पाया पाडणारा नाहीये. किती काय झालं तरी मी माझं 5 मिनिटं चुकलं असेल तर मी जाईल. मी चुकलंच नाही, माझा आरोप आणत नाही. मी उद्या एखाद्याचा आरोप घेतो, दुसऱ्या दिवशी मी सगळ्यात क्लीन शीट होईल. पण मी पहिलं नाराज जाणार नाही. आयुष्यात ठरवलंय की आपण पहिलं नाराज जायचं ना, आपण चुकीचं काम करायचं नाही. त्यामुळे कोणासाठी आपल्या डोक्यात उपकार घ्यायचे तर आपल्याला त्याची कुटुंबाची काय बोलणं नव्हतं. अहो, आता मी त्या दिवशी माझ्यावर कोणा दाखल व्हायच्या अगोदर त्या दिवशी मी आजही होतो की ती घटना दुर्दैवी आहे. त्याच्या कुटुंबाला आपण वाऱ्यावर सोडणार नाही. हा धंदा, हा पाठ हा सगळा बाजूला राहू द्या. हा काय माणूस किंवा धंगेकर हसून ढासून बसतो. मी तर घरी जाईल. आता कसं वातावरण गरम झालंय, शेवटी आपल्याला काय चार शब्द कुठे जाऊ द्या. मी पण त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आपण लोकांना नाही सोडत, दुश्मनाला नाही सोडत. त्याच्यानंतर घरावर हल्ला झालं तर आपण स्वतःवर पुढे जातो, गाडी जातो. त्याच्या घरात मी आज जे बेतले त्यासाठी आपण चाललोय. 8 दिवस झाले एक सर्वजण प्रश्न विचारत होता. आपल्या बरोबर बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला की व्हेर इज धंगेकर, व्हेर इज धंगेकर. तर माझं त्याच्यावरती उत्तर आहे, हिअर इज धंगेकर. ही त्यांची जामिनाची ऑर्डर आहे जी मी त्यांना आता सुपूर्द केलेली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन येथे जो एक बनावट आणि खोटा गुन्हा दाखल केला होता, त्याच्यामध्ये रवींद्र धंगेकरांचा मी वारंवार सांगितलं की कुठलाही डायरेक्ट इनडायरेक्ट कुठलाही संबंध नव्हता. तरी सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये आरोपी केलं गेलं होतं आणि आरोपी केल्यानंतर त्याच्या पत्नीसह त्यांना आरोपी केलं होतं. परंतु सगळ्या बाजू आम्ही कोर्टात कायदेशीर मांडल्यानंतर काल न्यायालयाने त्यांना काही अटी शर्तींवरती सशर्त हा अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. त्याच्यामुळे आता जे काही स्वतः भाऊ आलेले आहेत ते आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर ते स्वतः देतील. अटी काय काय अटी जे आहे ते आठवड्यातून एकदा पोलीस स्टेशनला हजेरी द्यायला वगैरे लावलेली अशी किरकोळ अटी आहे. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.